श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या पादुकाचं तुमचं दर्शन झालेलं तर नमस्कार. शुभम ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. तर काल आमच्या गावात स्वामींची पालखी आली होती. ही स्वामींची पालखी पिठापूरवरून आलेली आहे आणि ही सर्व जेवढे काही केंद्र आहे त्या केंद्रात जात आहे. तर आतापर्यंत लाख, त्र्यंबकपूर, छोट्या मोठ्या गावात आणि द्यावली, प्रवरा इतर सुद्धा गावात गेलेली आहे. उद्या ती फॅक्टरीवर जाणार आहे. तर बघा तुम्ही, या पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती, पण काय झालं, पालखी गावात आली आणि इतका पाऊस झाला 1-1.5 तास, त्यामुळे भाविकांचे कमी प्रतिसाद मिळाला. आपल्याला पाऊसच बंद होत नव्हता. त्यानंतर तरीसुद्धा थोडा कमी झाल्यावर आपण पालखीची मिरवणूक काढली. मिरवणूक काढून झाल्याच्या नंतर आपण ती पालखी आपल्या केंद्रात आणलेली आहे. तर बघा तुम्ही, केंद्रात आल्याच्या नंतर पालखीचं मनोभावे पूजा करून खूप छान प्रकारे स्वागत केलेलं आहे. तर अगोदर काय केलं, आपण कसं सर्व काही फुलाच्या पाकळ्या वगैरे टाकून घेतल्या होत्या. त्यानंतर नैवेद्य आणि 6च्या आरतीची तयारी करून घेतलेली होती. तेव्हा आरतीचे यजमानसुद्धा आलेले होते. त्यानंतर स्वामींना हार वगैरे त्यांचं सगळं आवरून झालेलं होतं. त्यानंतर आपल्याला सर्व भाविक आले. ही पादुका आपण नंतर आतमध्ये घेणार आहोत. तर बघा तुम्ही, स्वामींचे ही जी पालखी फिरत आहे त्यातली पादुका आणि स्वामी. तर इतकं दिव्य दर्शन तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघितला तर तुम्हाला होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा आता काय करायचं आहे, एक जोडी घ्यायची आणि जाऊ पादुका तुमच्या केंद्रात ती जोडीने ती पादुका आतमध्ये आणायच्या असतात केंद्रामध्ये. तर त्या पादुका आणल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी असते ते पादुका पूजन. आणि जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, कारण आसपास या पादुका अजून आहेत. तोपर्यंत तुम्ही ह्या पादुकांचं नक्की पूजन करा. ह्या पादुका काही साध्यासुद्धा नसून एक सरस्वती आणि एक लक्ष्मीची त्यात पादुका आहे, त्यामुळे याचा सर्वांनीच लाभ घ्यावा. तर बघा आता तुम्ही, यांचं आपण स्वागत करून आपल्या केंद्रात आणलेलं आहे. त्यानंतर पादुकांचं आपण औक्षण करणार आहोत आणि सर्वांनी फुलाच्या पाकळ्या टाकून श्री स्वामी समर्थांचा जप करीत आपण पादुकांना केंद्रामध्ये घेतलेला आहे. तर बघा किती भव्य दिव्य असं तिथं मन भरून जाणारं वातावरण झालेलं होतं आणि केंद्रात लहान मोठ्यांनी सर्वांनीच खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि बघा तुम्ही, आता केंद्रात आपल्या पादुका आलेल्या आहेत. तर स्वामींचं आगमन आपल्या केंद्रात झालेलं आहे. तसे बी स्वामी आपल्या केंद्रात होतेच, पण प्रत्यक्ष पादुकाच्या रूपात आलेले आहे. तर बघा, सर्व भाविक भक्त उद्या त्याचा लाभ घेणारच होते आणि कालचा आणि आजचा व्हिडिओ मिळून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हा पादुका जर तुम्ही कुठून व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही जर पादुकाचं पूजन केलं असलं तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि मलाही सुद्धा सांगा तुम्हाला काय अनुभव आलेला आहे तर स्वामींच्या पादुका पूजनाचा. तर बघू शकता, सगळ्यांनी फुलं वगैरे टाकून झालेले आहे. त्यानंतर आपण पादुका आतमध्ये घेतल्या आणि रथ व्यवस्थित लावून घेतला साईडला. तरी पाऊस चालू होता. ह्या काळी काही आहे भक्तीवरच्या आपल्याला आज मार्गदर्शन झालं. त्यानंतर तर बघून घ्या तुम्ही, आरती झाल्यानंतर काय त्यांचं मार्गदर्शन होणार ते सुद्धा तुम्ही त्यांच्या शब्दात ऐकू शकता. मी त्याचा आवाज दिलेला आहे. आरती झाल्याच्यानंतर मार्गदर्शन झालेलं आहे आणि त्यानंतर जी काही तयारी होती त्याचं सर्व काही त्यांनी रूपरेषा सांगितली होती. तर बघा तुम्ही काय सांगत आहे. स्थापित ग्रामदैवत यांच्याही चरणी किंवा मुद्रा माझे सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींना सर्वांना. आणि आता आपल्या पादुका आतमध्ये गेलेला आहे. त्यानंतर आपण स्वामींना नैवेद्य इथं सुद्धा दाखवलेला आहे आणि आतमध्ये सुद्धा नैवेद्य दाखवलेला आहे. तर आता आपण हे पादुकाचं आतमध्ये घेतल्यानंतर हे बंद केलेलं आहे आणि सर्व भाविक भक्त आतमध्ये आहे. तर आता काय बघायचं आहे तर तुम्ही आतमधला बघून घ्या. स्वामींचं दर्शन तुमचं झालेलंच आहे. की ते दिव्य स्वरूपात ही छोटी मूर्ती असून मानकीर्ती आहे. इतकं अद्भुत दर्शन या स्वामींचं झालं होतं. आणि त्यासाठी पूजनासाठी लागणार साहित्य या डब्यात पंचामृत घेतलेलं आहे, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं घेतलेले आहे, अष्टगंध घेतलेला आहे, एक नारळ घेतलेला आहे, ताम्हणाचा आहे, एक तांब्या घेतलेला आहे आणि पळी घेतलेली आहे, एक छोटीशी प्लेट, 2 रुमाल आणायचे आहे आणि एक कापड घ्यायचं आहे ज्याच्यात आपल्याला स्वामींच्या पादुका पुसायच्या आहे. त्यानंतर आणि धान्य 101 रुपये अशी सामग्री आहे. आणि आता बघा, आता पादुका पूजनासाठी खाली आलेल्या आहेत. आता ही सगळी तयारी पूजनासाठी चालू आहे. 10:30ची आरती झालेली आहे सकाळची आजची. आणि त्यानंतर पादुका पूजनासाठी 3 बॅच झाल्या होत्या. आता ही पहिली बॅच आहे. त्यानंतर सेकंड बॅचमध्ये मी होते आणि थर्ड पण बॅच झाली होती. तर तुम्ही बघू शकता, एका वेळेस 5 ते 7 म्हणजे जण बसू शकता.
प्रत्येकाचं कसं साहित्य ठेवलेलं आहे, दक्षिणा आणि तिथं पावती वगैरे सगळं काही दिलं जातं आणि पादुकाचं पूजन करायचं आहे आपल्याला. तर अगोदर काय काय केलेलं आहे जेवढं मला शक्य होईल जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे. जरी तुमचं शक्य नाही झालं तरी हा व्हिडिओ बघून तुम्ही पादुकांचं दर्शन घेऊ शकता. आणि बघा स्वामी कोणाच्याही जीवनात येत नाही, ज्याला स्वामींचा अनुभव आहे तिथेच स्वामी येत असतात, हे सर्वांना माहीतच आहे. तर तर सगळ्यांनी म्हणा श्री स्वामी समर्थ. आणि तिथं शास्त्री आलेले असतात, शास्त्रीच्या हाताने ही पूजा होती आणि शास्त्री मंत्रांचा जप करत असतात, त्यावेळेस ही पूजा ही जी काही पूजा आहे पूजन चालू असतं. तर बघू घ्या. आणि एकटं पण म्हणजे एक जण असला तरी पूजेला बसू शकतो, जोडी असली तरी चालतं, विद्वांनासुद्धा बसता येतं किंवा मुलगा असला छोटा मुलगा कोणीही बसू शकता. त्यानंतर बघा स्वामींच्या याच्यावर कसा अभिषेक घेतलेला आहे पादुकांवर आणि त्यानंतर पादुका पूजन झालेलं आहे. तर बघा पादुका पूजन झाल्याच्या नंतर पादुका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्या आहे, परत ठेवून द्यायच्या आहे. ह्या पूजेला जास्तीत जास्त 1 तास लागतो, पाऊण तास ते 1 तासात होऊन जाते ही पूजा. आणि बघून घ्या पादुका पूजन. आणि त्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यावर हे पादुका दिल्या जातात. तर इतका विस्मरणीय क्षण आपल्या आयुष्यातला आपण कधीच विसरू शकत नाही, याचा नक्की तुम्ही अनुभव घ्या. त्यानंतर आता ते झाल्याच्या नंतर संकल्प करायचा असतो. संकल्प काय असेल तो स्वामींपुढे आपल्याला मांडायचा असतो. खूप मस्त वाटलं आणि आनंदमय वातावरण होतं. आणि असा अनुभव, अशी प्रचिती स्वामींची कधीच येणार नाही. इतका असं आयुष्यातला हा खूप मोठा क्षण होता आणि तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. ताटातसुद्धा माहिती आहे प्रत्येकाच्या डोक्यावर ह्या पादुका दिल्या होत्या. परत जर आपण तिथं असलो तर पुन्हा पण आपल्या डोक्यावर ह्या पादुका ठेवल्या जात्या. डोक्यावर पदर घ्यायचा आणि त्यानंतरच स्वामींच्या पादुका आपल्या डोक्यावर घ्यायच्या. तर बघा जेवढे पूजेला असतात तेवढ्यांच्या डोक्यावर पादुका कशा ठेवल्या जातात. आणि ना ती सामुग्री आपल्या जी आहे 101 रुपये ती पावती, नारळ आणि गहू आपल्याला दिले जातात. त्याचं काय करायचं आहे ते मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणारच आहे. हा व्हिडिओ बघा आणि त्याला मी तो रिलेटेड व्हिडिओ लावणार आहे तुमच्यासाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. प्रत्येकाच्या डोक्यावर हे पादुका पूजन केलं जातं आणि असं डोक्यावर ठेवलं जातं 1 मिनटं आणि त्यानंतर स्वामींचा मंत्र आपणही म्हणायचा आणि शास्त्रीसुद्धा म्हणत असतात. त्यानंतर आपले स्वामी परत निघणार आहे रावरी फॅक्टरीकडे. आणि आता काय करायचं आहे, सर्वांचं झालेलं आहे पादुका पूजन. त्यानंतर आपल्या पादुका परत स्वामींपाशी जाणार आहे आणि त्यांची जी पेटी आहे त्यात आपल्याला ठेवायची आहे. आणि त्यानंतर स्वामींना आपल्याला काय करायचं आहे, मनोभावे वाटी लावायचं आहे. तर हे माझे 2 मुलं आहेत, त्यांच्यासुद्धा डोक्यावर हे पादुका पूजन झालेलं होतं. तेव्हा छोटा अथर्व बघा तो सुद्धा आता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतोय. खूप छान वाटलं. मुलांना सुद्धा असं स्वामींच्या ह्याच्यात आणलं. परत आता आपल्याला स्वामींना वाट्या लावण्यासाठी सर्वांचं पूजन झाल्याच्या नंतर ह्या पादुकात जे काय आहे आपल्याला दानपेटीत आलेलं ते सर्व काही काढून घ्यायचं आणि पादुका आपल्याला व्यवस्थित फुलं वगैरे काढून साहित्य त्यामध्ये परत पादुका ठेवायच्या. आणि परत आपल्याला जो रथ आहे त्यामध्ये आपल्याला पादुका नेऊन ठेवायच्या आहे. आणि आता थोड्याच वेळात पादुका निघणार आहे आमच्या केंद्रातून. तर हा असा क्षण आमच्या केंद्रात झाला. तुमच्या केंद्रात कसं तुम्ही नियोजन केलं होतं. पावसाने थोडी म्हणजे काल पाऊस खूप झाला, आज पण झाला, त्यामुळे थोडा व्यत्यय झाला, पण तरीसुद्धा आम्ही कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पाडला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला कशी वाटली स्वामींची पालखी, स्वामींचं दर्शन कसं झालं. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.